नाशिकच्या इगतपुरीजवळ असलेल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग अद्यापही पूर्णपणे विझलेली नाही आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये की जिंदाल कंपनीला जी आग लागलेली ती जवळपास आज तिसरा दिवस आहे, मात्र तरी देखील या आगीवर पूर्णपणे नियंत्रणात मिळवण्यात आलेलं नाही आहे। जवळपास 25 ते 30 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या गाड्या देखील या ठिकाणी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तरी देखील ही आग आटोक्यात येत नाही आहे। उलटपक्षी या संपूर्ण परिसरामध्ये असलेले जे बॉयलर आहेत ते बॉयलर आता या जर आगीच्या लोळांमध्ये अडकले, या आगीत जर ते बॉयलर सापडले तर निश्चितपणे ही आग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसरातले गावं जे आहेत ते रिकामे करण्याचं प्रशासनाच्या वतीनं काम सुरू करण्यात आलेलं आहे। या जिंदाल कंपनीच्या जवळ असलेलं मुंडे गाव पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आहे। इथल्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता मुंडेगावमधले दुकानं असतील, इथले घरदार असतील, हे सगळे बंद करून हे सगळे रहिवासी जे आहेत ते आता पर्यायी ठिकाणी स्थलांतरित होत असल्याचं बघायला मिळते। काही नागरिक आहेत आपल्याजवळ, काय नेमकी परिस्थिती आहे गावामध्ये, आता काय आदेश दिलेला आहे? या ठिकाणी आम्हाला सर्वांना घरे रिकामे करून सर्वांना हे गाव रिकामं करून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत। पण मग आता तुम्ही नेमके गावातले लोक कुठे थांबताय, कुठे स्थलांतरित होता काय? त्याशा प्रकारे प्रशासनाने आमची कुठेही सोय केलेली नाही आहे, पण आमच्या पर्यायाने आमचे नातेवाईक असतील, शेजारचे गाव असतील, त्या ठिकाणी आम्ही वस्ती करण्यासाठी जातो। गेल्या वेळेला देखील अशाच पद्धतीनं जिंदाल कंपनीला आग लागली होती, त्या आगीत आणि या आगीत काय फरक जाणवतोय? त्यावेळेस लागलेली आग आपण बघू शकतो की ते जे इकडे समोर दिसतो तो सिल्वर कलरचा प्लांट आहे, त्या ठिकाणीच लागलेली होती। फक्त म्हणजे तो कंपनीचा 10% भाग होता, पण यावेळेस ती आग पूर्णतः 70% कंपनी ज्वलनशील याच्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे ही आग मागच्या वेळेसपेक्षा 7 पटीनं जास्त आहे। मागच्या वेळेसच्या तुलनेत ही आग जी आहे ती जास्त असल्याचं इथले ग्रामस्थ देखील सांगतायत। आगीवर नियंत्रण अद्यापही मिळवण्यात आलेलं नाही आहे। उलटपक्षी या परिसरामध्ये जे बॉयलर आहेत ते आता खरं तर धोक्याच्या पातळीजवळ आहेत आणि त्यामुळे आता ही आग वाढणार नाही यासाठी आटोक्याचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। लवकरच ही आग विझवली जाईल असा दावा देखील प्रशासनाकडून केला जातो आहे, मात्र आगीवर नेमकं कधी नियंत्रण मिळवण्यात येणार हे अद्यापही स्पष्ट नाही आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।